अयोध्या नगरी पाहण्यासाठी, अयोध्येत प्रभू श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून वेगवेगळ्या राज्यातनं लोक येत आहेत. महाराष्ट्रही त्यात पुढे आहे. अनेक लोक महाराष्ट्रातनं इथे येत आहेत. महाराष्ट्रातला एक असा चेहरा माझ्यासोबत आहे ज्याला आपण राजकीय आंदोलन करताना नेहमी पाहतो. अविनाश जाधव मनसेचे नेते आहेत. सहकुटुंब आई वडिलांसोबत, पत्नीसोबत आलेत. अविनाश, तुम्ही आज आलात, सहकुटुंब आलात, वर्णन कसं कराल अयोध्या मंदिर दर्शनाचं? मला असं वाटतं की मी मागच्या वेळेला ज्यावेळेला अयोध्येला आलो होतो त्यावेळेला मी एक व्हिडिओ केला होता आणि म्हटलं होतं की प्रत्येक हिंदूंनी अयोध्येत आलं पाहिजे आणि अयोध्येच्या श्रीरामाचं हनुमानाचं दर्शन घेतलं पाहिजे. या पावन भूमीवर आलं पाहिजे. ज्या पद्धतीने काम चालू आहे, अजून बरंच काम बाकी आहे, परंतु ज्या पद्धतीने काम सुरू आहे आणि जे हजारो कारसेवक जे हे मंदिर व्हावं म्हणून ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्यासाठी उद्याचा 22 तारीख हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे आणि मला असं वाटतं की हे भव्य जे काही स्वरूप दिलं गेलं आहे ते पाहायला प्रत्येक हिंदूंनी ते आलं पाहिजे. आम्ही आज आलेलो आहोत. राज ठाकरेंनाही निमंत्रण गेलंय, नाही गेलंय याबद्दल अद्याप काही स्पष्टता नाही, पण असं भाजप म्हणाले त्यांना निमंत्रण दिलंय, ते येणार का नाही? दुसरी गोष्ट अशी आहे की आधीही राज ठाकरेंनी इथे येण्याचं म्हटलं होतं, पण त्याच्यावर राजकारण झालं. त्याच्याबद्दल काय वाटतं? आता राज ठाकरेंनी यावं इथे? मला पूर्ण खात्री आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे एक दिवस हे अयोध्या नगरीत येतील. जर त्यांना निमंत्रण गेलं असेल तर ते मला पूर्ण खात्रीने मी तुम्हाला सांगतो ती एकही मिनिटं मागे पुढे पाहणार नाहीत. प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला त्यांना यायचंच आहे. त्यांची आम्ही ज्या ज्या वेळेला आमच्या बैठका आहेत त्या वेळेला प्रत्येक बैठकीत प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याच्या बाबतीत त्यांची कळकळ आम्ही पाहिलेली आहे आणि खात्रीने सांगतो जर त्यांना निमंत्रण गेलं असेल तर सन्माननीय राजसाहेब अयोध्येला येतील. आई वडिलांशी, पत्नीशी बोलतो मी. कसं होतं तुम्ही येऊन म्हणजे इथं तीर्थक्षेत्रामध्ये आलेला आहात, वर्णन कसं कराल अनुभव? चांगला झाला, मनाला समाधान झालं, लल्लाचं दर्शन झालं, हनुमानाचं दर्शन झालं, लय बरं वाटलं. आणि आता मंदिर झाल्यानंतर याल तुम्ही? नक्की हो, नक्की हो. सोनाली जाधव देखील आहेत. सोनाली वहिनी, काय म्हणाल? तुमचं छान दर्शन झालं आणि मंदिर झालं. आम्ही परत सगळे येऊ इथे दर्शनाला. महाराष्ट्रातली अनेक लोक इथे येत आहेत. मला बरीच मंडळी मिळाली. तर अविनाश जाधव सहकुटुंब इथे आले आहेत. तशाच प्रकारे अनेक लोक रामभक्त राम मंदिरात अयोध्येत रामाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.